ओम श्री परमात्मने नमः. स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील उपासना या भागातील प्रकरण 4 विज्ञान उपासना याचा भाग पहिला. 10 लाख वर्षाहून अधिक काळ झाला पृथ्वी तलावर मानवाचं वास्तव्य आहे. अत्यंत प्रतिकूल अशा रानटी अवस्थेमधून प्रगती करीत त्यानं पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांमध्ये आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलेलं आहे. सुमारे 10,000 वर्षांपूर्वीपासून तो शेती करू लागला. तो गिरीगव्हारात झाडाखाली निवारा शोधू शकत होता. निसर्गानं दिलेल्या नद्या तलावातील पाण्याचा उपयोग तो करू शकत होता. पुढे शेती करण्याची कृती त्याला साध्य झाली आणि माणसाचा भुकेचा प्रश्न सुटून गेला. त्यामुळं बुद्धीनं विचार करण्यास, प्रतिभेनं स्वैर कल्पनाविलास करण्यास त्याला भरपूर अवसर मिळू लागला. जे अज्ञात ते ज्ञात करून घेतलं पाहिजे, जे अप्राप्त ते प्राप्त झालं पाहिजे, जे असाध्य ते साध्य करून घेतलं पाहिजे, ही प्रेरणा त्याच्या अंतर्यामी त्याला सामर्थ्य आणि साहस देत राहिली. सुमारे 6,000 वर्षांपासून त्यानं लिहिण्याची कला शोधून काढली आणि त्याला जे जे अक्षरबद्ध करावं असं वाटू लागलं ते तो लिहू लागला. त्याची पृथ्वी आणि अवकाश यातील पंचमहाभूतांबद्दल प्रचंड जिज्ञासा वाढत राहिली. त्यातून हे जे जे दिसतं ते नेमकं काय आहे, कसं आहे, त्यातील शक्तीचा सामर्थ्याचा उपयोग माणसासाठी करून घेता येईल का, या विचार मंथनामधून पुढे विज्ञान युगाचा प्रारंभ झाला. प्राध्यापक श्रीम माटे यांनी मानवाच्या या अथक परिश्रमाचा मार्मिक शब्दात गौरव केलाय. मनुष्य कुतूहलानं सृष्टीच्या ग्रंथाची पानं भराभरा वाचू लागला. आजवर त्यानं न पाहिलेली न वाचलेली कितीतरी माहिती त्याला कळू लागली. ज्ञानाचे विविध परगणे त्यानं हस्तगत केले. तो ज्ञानसंपन्न तसाच शक्तिसंपन्न झाला. विशेषतः गेल्या 400-500 वर्षात साऱ्या जगभर विज्ञानाचा अभ्यास वाढत चालला. विज्ञानाच्या उपयोजनानं मानवी जीवन विकसित होतं, प्रगत होतं हे लक्षात आल्यानं त्यानं विज्ञानाची उपासना निष्ठेनं निर्धारानं चालू ठेवली. कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन, डार्विन हे 4 प्रमुख विचारवंत विज्ञान युगाचे निर्माते मानले जातात. त्यांनी निसर्गाचा, शास्त्रांचा आणि मानवाचा सतत शोध घेतला. अविश्रांत परिश्रम केले. त्यांच्या अभ्यास पद्धतीतून एक स्वतंत्र शास्त्रीय विचारसरणी निर्माण झाली. निरीक्षण, परीक्षण, प्रयोग, निष्कर्ष या मार्गानं ज्ञान संपादन करता येतं. ते अधिक परिपूर्ण असतं, सकस असतं. ते केव्हाही कुणालाही तपासून पारखून घेता येतं. या पद्धतीनं या शास्त्रज्ञांनी विज्ञान क्षेत्रात ज्ञानमार्ग सिद्ध केला. त्यासाठी त्यांना अपार कष्ट करावे लागले, तपश्चर्या करावी लागली. आपण सिद्ध केलेले निष्कर्ष लोकांपुढे ठेवताना लोकप्रक्षोभ सहन करावा लागला. काहींना तर तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. रॉजर बेकन नावाचा 13व्या शतकात एक मोठा विचारवंत शास्त्रज्ञ होऊन गेला. इसवी सन 1214 ते 1294 असा त्याचा कालखंड. त्यानं आधुनिक शास्त्रज्ञानाचा पाया घालण्याची कामगिरी केली. त्यानं जेव्हा त्याच्या परीनं तर्कशुद्ध विचार करून लोकांना प्रथम सांगितलं की कालांतरानं माणसाद्वारे नावा वल्हवण्याऐवजी नावा चालवणारी यंत्र अस्तित्वात येतील. जनावरं, गाड्यांना न जुंपता यंत्रांनी गाड्या ओढल्या जातील. यंत्रात बसून नुसती कळ दाबली की पंख उघडले जातील आणि माणूस हवेत पक्षासारखा आकाशातून उडत जाऊ शकेल. हे त्याचे शास्त्रीय विचार जेव्हा लोकांनी ऐकले, वाचले तेव्हा लोक त्याच्यावरच संतापले आणि टीका करू लागले. हा शास्त्रज्ञ म्हणवणारा रॉजर बेकन धरित्रीवर संकट आणू पाहत आहे.
त्यानं वर्तवलेले सारे अंदाज भाकितं ही माणसावर येणारी दुष्चिन्ह आहेत. हा बहुधा जादूटोणा करीत असावा. तंत्रमंत्र करून लोकांना फसवणारा हा भामटा आहे. हा मोकळा राहिला तर उद्या जगावर संकटच संकट येऊ लागतील. त्याला तुरुंगात डांबलं पाहिजे, खटले भरले पाहिजेत. खरोखरीच लोकांनी त्यांच्यावर खटले भरले. त्याला शिक्षा झाली. त्याचे अतोनात हाल होऊ लागले. तो अगतिक झाला. त्यानं सुटकेची याचना केली तेव्हा त्यानं आपले विचार फक्त लिहून ठेवावेत, ते बोलून दाखवू नयेत, अथवा त्यानं प्रचार करून लोकमानस दुखवू नये, या अटीवर त्याची सुटका करण्यात आली. पण कालांतरानं त्यानं वर्तवलेली सर्व भाकितं पूर्ण खरी ठरली, म्हणून तो विज्ञानशास्त्राचा जनक म्हणून ओळखला जाऊ लागला. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. हरि ओम तत्सत.